शेतकरी मित्रांनो, टशन का बॉस टॉप 5 काळे घोडे तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे, जेणेकरून शेती क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होईल, शेतकऱ्याला कमी इंधनामध्ये जास्त फायदा होईल असे टॉप 5 काळे घोडे तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। हा आहे डीजी ट्रॅकचे ट्रॅक्टर 45 HP पासून 55 HP पर्यंत। मग तुमच्या शेतामध्ये नांगरणी करा, त्याचबरोबर तुम्ही रोटावेटर मारा, त्याचबरोबर तुम्ही वाहतुकीसाठी वापरा, त्याचबरोबर तुम्ही लेवलिंगसाठी देखील वापरू शकता। शेतातलं कोणतंही काम अगदी सोप्या पद्धतीमध्ये कमी इंधनामध्ये होणार असे टॉप 5 45 HP पासून 55 HP पर्यंत असणारे डीजी ट्रॅकचे ट्रॅक्टर मॉडेल काळे घोडे तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। संपूर्ण मॉडेलची आपण माहिती सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत नक्की बघा। आता शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे डीजी ट्रॅकच्या टोटल टॉप 5 मॉडेल पैकी सर्वात मोठं हे जे मॉडेल आहे, तर हे कोणतं आहे माहिती आहे का? हे आहे PP46i, कारण याला 4 व्हील ड्राईव्हचा ऑप्शन देण्यात आलेला आहे। आता पाहू शकताय, विषय म्हणजे डबल ॲक्टिंग पॉवर स्टेअरिंग यामध्ये देण्यात आलेली आहे, 4 सिलेंडर इंजिन यामध्ये देण्यात आलेला आहे। एकंदरीतच काय तर हेवी असा हा ट्रॅक्टर आहे। मागे पाहू शकताय लेवलर मशीन देखील आपण याला जोडलेला आहे। मग तुम्ही हार्वेस्टर जोडा, त्याचबरोबर तुम्ही उपनेर जोडा, त्याचबरोबर तुम्ही रोटावेटर जोडा, नांगरणी करा, फन्नी जोडा, काही करा, पण डबल ताकदीने आणि कमी इंधनामध्ये चालणारा हा जबरदस्त ट्रॅक्टर आहे। डबल PTO असणारा हा ट्रॅक्टर आहे। कोणता? डीजी ट्रॅकचा PP46i। विशेष म्हणजे टायर साईज पाहू शकता किती मोठाली आहे, गाळात अजिबात रुतरत नाही। टायर देखील आपल्याला घासलेले दिसणार नाही। विशेष म्हणजे यामध्ये आपल्याला पुढे वेट देखील यामध्ये देण्यात आलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, ही जी काही डीजी ट्रॅकची ही सध्या ट्रॅक्टर लॉन्च झालेले आहेत किंवा ही जी सिरीज आहे, तर यामध्ये आपण पाहू शकताय 52 HP हा जो ट्रॅक्टर आहे, एक महत्त्वाचं मॉडेल तुम्हाला सांगायचं झालं तर ते आहे PP43+i। आता हा कशा पद्धतीने हा आहे 2 व्हील ड्राईव्हमध्ये येणारा ट्रॅक्टर। विशेष म्हणजे हेवी इम्प्लिमेंटसाठी हा जबरदस्त असा ट्रॅक्टर आहे। तर कसा आहे तर पाहू शकताय, आपण इथं 8 फुटाचा रोटर यामध्ये जोडून दाखवलेला आहे आणि एकंदरीत जबरदस्तरित्या जास्त पॉवर जनरेट करून आणि कमी इंधनामध्ये आपल्याला काम देखील उरकण्याचं काम करतं। आता याचं खासियत सांगायची झाली तर टायर MRFचे देण्यात आलेलं आहे। 14/9/28चा मागचा टायर यामध्ये देण्यात आलेला आहे आणि पुढचा तुम्हाला जर टायर सांगायचा झाला तर हा टायर आहे 750/16चा। विशेष म्हणजे 80 किलोचं बंपर यामध्ये देण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच काय 2 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर असल्यामुळं ताकदही जास्त प्रमाणात जनरेट होते आणि कामही शेतीमधलं लवकर उरकतं। अशी ही डीजी ट्रॅकच्या सिरीजमधला हा आहे PP43+i हा जबरदस्त ट्रॅक्टर। सुरुवातीला काय झालं होतं की 2 ट्रॅक्टर आहे, तर हे डीजी ट्रॅकने लॉन्च केलेले होते, पण आता पुन्हा एकदा आपण पाहू नेमके ट्रॅक्टर आहेत तरी कोणते, तर पाहू शकताय हा आहे PP43i, म्हणजेच 45 HP पासून 55 HP पर्यंत चालणारे हे ट्रॅक्टर आहे। हा 2 व्हील ड्राईव्ह असणारा ट्रॅक्टर आहे। विशेष म्हणजे ड्युअल क्लच येणारा हा जबरदस्त ट्रॅक्टर आहे। एकंदरीतच काय जास्त हॉर्स पॉवर आहे आणि जास्त इंधन न लागता कमी इंधनामध्ये जास्त काम करणारा हा ट्रॅक्टर आहे। त्यानंतर दुसरा ट्रॅक्टर इथं पाहायला गेलो आपण, तर हा डीजी ट्रॅकचा जो PP41i हा देखील ट्रॅक्टर आहे। विशेष म्हणजे हा 2 व्हील ड्राईव्ह आपल्याला यामध्ये बघायला मिळतोय, 3 सिलेंडर यामध्ये झालेले बघायला मिळतात। एकंदरीतच काय ड्युअल क्लच यामध्ये देण्यात आलेला आहे। लिफ्टिंग कॅपॅसिटी देखील 2000 किलो पर्यंत असते। त्याच्यानंतर आता हा जो काही ट्रॅक्टर आहे हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा 5 काळ्या घोड्यांपैकी तो आहे, तर तो म्हणजे 4x4 असणारा डीजी ट्रॅकचा PP46i। आता याची खासियत तुम्हाला सांगायची झाली तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो, इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर म्हणतो आपण ते हे एकदम जबरदस्त यामध्ये देण्यात आलेलं आहे। 60 लिटरची टँक कॅपॅसिटी यामध्ये आपल्याला झालेली बघायला मिळते, तर हे देण्यात आलेलं आहे। आणि एकंदरीतच ह्या स्टेअरिंगला आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं येतंय की आतापर्यंत कोणत्या ट्रॅक्टरला आपल्याला हे तुम्ही जर झूम करून पाहू शकताय तर बसण्यासाठी इथं कुशन, इथं गादी यामध्ये देण्यात आलेली आहे, इथं पाहू शकताय शेतकरी मित्रांनो। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे टशन का बाप ह्या ट्रॅक्टरला का बोललं जातंय, तर अजूनही 2 ट्रॅक्टर आहेत ते आपल्याला बघायचे आहेत, चला तर ते पाहून घेऊया। त्यानंतर आता शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे डीजी ट्रॅकचा PP46i ह्या ट्रॅक्टर बद्दल अधिक माहिती सांगताना मला अशा पद्धतीचा आनंद होतोय की यामध्ये तुम्हाला
4 व्हील ड्राईव्ह हा ट्रॅक्टर देण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे टायर साईज पाहू शकताय किती जबरदस्त आहे. 9.5/24चा पुढचा फ्रंटचा टायर आहे आणि मागचा टायर तुम्हाला सांगायचं झालं तर 16/9/28चा टायर यामध्ये देण्यात आलेला आहे. खासियत सांगायची झाली तर 60 लिटरची टँक कॅपॅसिटी, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर एकदम जबरदस्त आहे. स्टेअरिंगला वर माउंटेड यामध्ये देण्यात आलेला आहे, जेणेकरून आपल्याला स्टेअरिंग फिरवायला देखील सहजरित्या सोपे जाणार आहे. नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं पाहू शकता आतापर्यंत मडगार्डवर कोणत्याच कंपनीने कुशन दिलं नव्हतं किंवा अशा पद्धतीचं सीट दिलं नव्हतं, तर ही डिजिट्रॅकने आपल्याला यामध्ये दिलेलं आहे. निश्चित स्वरूपात एकदम जबरदस्त ट्रॅक्टर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्युअल क्लच यामध्ये देण्यात आलेला आहे. आणि वेट हे जर पुढचं पाहू शकताय तर मिनिमम 200 किलो प्लस यामध्ये पुढं हे वेट देण्यात आलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी ट्रॅक्टरांची सांगायची झाली तर 2000 किलो पर्यंत लिफ्टिंग कॅपॅसिटी आपल्या यामध्ये देण्यात आलेली आहे. डिजिट्रॅकचा PP43+I 2 व्हीलर ड्राईव्ह मध्ये येणारा ट्रॅक्टर आहे. विशेष म्हणजे लिफ्टिंग कॅपॅसिटी सांगायची झाली तर 2000 किलो वजनापर्यंत लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे. 80 किलोचं बंपर यामध्ये पुढे देण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे डिजिट्रॅकची बॅजिंग एकदम जबरदस्त आहे. हेडलॅम्प एकदम जबरदस्त आहे आणि एकंदरीत जबरदस्त असा ट्रॅक्टर आहे. विशेष करून तुम्हाला सांगायचं झालं ड्युअल क्लच यामध्ये देण्यात आलेला आहे. पॉवर स्टेअरिंग यामध्ये देण्यात आलेले आहे आणि एकंदरीतच काय तर हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना अतिशय सोपा आणि कमी इंधनामध्ये जास्त पॉवर जनरेट करून देणार आहे. आपल्याला वाहतूक जी म्हणतो आपण, म्हणजे ऊसाची वाहतूक असेल, नांगरणी असेल, रोटावेटर असेल, कोणत्याही शेतीतलं काम करा, जबरदस्तरित्या मायलेज देखील देणारा आणि शेतकऱ्याला परवडणारा असा हा डिजिट्रॅकचा PP43+I हा 2 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर. बोलू आता शेतकरी मित्रांनो, डिजिट्रॅकचे जे टॉप 5 काळे घोडे होते ना, त्यातला 5वा घोडा तर तो म्हणजे डिजिट्रॅकचा PP46I. तर हा देखील ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या मनपसंतीचा आहे. जबरदस्त कमी मायलेज मध्ये जास्त आपल्याला पॉवर जनरेट करून देतो आणि शेतकऱ्याला फायदेशीर असा ट्रॅक्टर आहे. खासियत सांगायचं झालं तर प्रोजेक्टेड हेडलॅम्प यामध्ये देण्यात आलेला आहे. पुढे एकदम DRL देखील यामध्ये देण्यात आलेला आहे. एकंदरीतच काय शेतकऱ्याला परवडणारा असा ट्रॅक्टर आहे. 2 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर आहे. 4 सिलेंडर इंजिन यामध्ये येतात, त्यामुळं पॉवर जास्त प्रमाणात जनरेट होते. वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी देखील याची 2000 पर्यंत आहे. एकंदरीतच काय तर शेतकऱ्याला न थकता आणि शेतीमध्ये जास्त प्रमाणे मशागत करून देणारे टॉप 5 ब्लॅक पॅन्थर म्हणू शकतो काळे बोलू का. आता शेतकरी मित्रांनो, वन टच अप यामध्ये बोनट आपल्याला देण्यात येतोय PP46I. तसेच ऑल मॉडेल मध्ये देखील ड्राय एअर फिल्टर यामध्ये देण्यात आलेला आहे. कूलंट देखील यामध्ये पाहू शकताय. 4 व्हील ड्राईव्ह नाही तर हा 2 व्हील ड्राईव्ह असणारा 4 सिलेंडर असणारा हा डिजिट्रॅकचा ट्रॅक्टर आहे. टायर साईज सांगायची झाली तुम्हाला तर 7.5, 16 आणि मागे जो टायर आहे तर 16/9/28 अशा पद्धतीचा हा ट्रॅक्टर आहे. खासियत एकंदरीतच एकच की टोटल ऑल मॉडेल मध्ये 12+3 गिअर सिस्टम यामध्ये देण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांना परवडणारा असे हे टोटल 5 मॉडेल डिजिट्रॅकचे यामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये नांगरट असो किंवा ट्रॉलीची वाहतूक असो किंवा हार्वेस्टर असो किंवा फन्नी असो किंवा रोटर असो, वापरायचा एकच कोणता डिजिट्रॅकचा हा टशन का बॉस. त्यामुळे अवश्य विचार करा, जवळील डीलरशिप मध्ये जाऊन आजच मागणी करायची आणि त्यांच्याकडे मागायचा आहे डिजिट्रॅकचा 45 HP पासून 55 HP पर्यंत ट्रॅक्टर.